हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेले. खूप विद्यार्थ्यांनी विचारलेले आहे. बघा, क्रिकेटवर आपल्याला प्रश्न विचारतात. हे सरासरीचा एक कन्सेप्ट आहे आणि या टाईपचे प्रश्न आपल्याला तुमच्या एक्झामला येतात. आता तुमच्या एक्झामला आलेत, काही जण मला मेसेज करतात, सर आपल्या परीक्षेला आलेले प्रश्नची ट्रिक तुमची इथे लागू होत नाही. ठीक आहे, तर असं होत असेल त्यासाठी मी तुमच्या पोलीस भरतीला आलेला जो काही प्रश्न आहे 2024 मध्ये, ओके, इथे दिसत असेल, हा प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे, याला आपण शेवटी सोडवणार आहे. काय करणार आहे? शेवटी सोडवणार आहे. आता शेवटी त्यानंतर का शेवटी सोडवणार आहेत? कारण याची ट्रिक मी तुम्हाला देणार आहे. ट्रिक दिल्याच्या नंतर तुम्ही हा प्रश्न स्वतः सोडवतील. आलं लक्षात? चालेल, जास्त वेळ न घेता करूया व्हिडिओला सुरुवात. बघा, आजची जी कन्सेप्ट आहे, ट्रिक आहे, थोडा व्हिडिओ शांतपणे बघा. काय वापरतो काय नाही, नंतर तुम्ही मेसेज करणार, कमेंट करणार, सर ट्रिक लागू होत नाही. आणि आजची ट्रिक बघ, तुला कुठेच भेटणार नाही. आलं लक्षात? काही युट्यूबला शोध. ओके, बघा, एकदम बेसिक पासून आपण जाणार आहे. त्यानंतर महत्वाचं, ऍप जर डाउनलोड केलं असेल डाउनलोड करा. ठीक आहे, त्यानंतर महत्वाचं, ऍप मध्ये सर्व काही डिटेल दिलेले, नोट्स आहेत, सर्व काही अवेलेबल. काही बॅचेस आपल्या सुरू आहेत, त्या बॅचेस तुम्ही करू शकता. बघा, हे फाउंडेशन बॅचेस आहेत. या बॅचेस मध्ये हे सर्व टाईप मी कव्हर केलेले आहेत. गणिताची आहे, बुद्धिमत्तेची आहे, मराठीची आहे. तिन्ही विषयाच्या बॅचेस सुरू आहेत. कोणाला सेपरेट बॅच घ्यायची असेल तर गणित बुद्धिमत्तेची बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता तिन्ही बॅच पाहिजे असतील तर तिन्ही बॅचेस अवेलेबल आहेत. तिन्ही विषय मी शिकवणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पोलीस भरतीची एक वर्दी बॅच आलेली आहे. ठीक आहे, आता याची फीज एवढी आहे, फीज वाढेल. त्यामुळे जेव्हा ही बॅच पूर्ण होईल, 3 वर्षाचे क्वेश्चन्स आहेत. यामध्ये जवळजवळ बघायला गेलं तर मी किती क्वेश्चन्स घेणार आहे? 2900 प्लस क्वेश्चन्स आपण घेणार आहेत या बॅच मध्ये आणि 20 टॉपिकवर आपण चर्चा करणार. त्यानंतर पोलीस भरतीसाठी तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 149 मध्ये 50 टेस्ट आहेत. सर्व काही सोल्युशन त्यामध्ये दिलेलं आहे. चालेल, तर जाऊया आपण सरासरी. बघा, क्रिकेटवरील प्रश्न. आता सरासरी म्हणलं तर बघा, आपल्याला काय येते? सरासरी म्हणजे मधली संख्या, एवढंच माहित आहे. ओके, आता याची बेसिक थिअरी सांगण्याची काही गरज नाही, कारण आपण एका पर्टिक्युलर टाईपवर चर्चा करणार आहे. ओके, क्रिकेटवरील प्रश्न. मग बघा, पहिल्या टाईपवर आहे, दोनच टाईपवर प्रश्न विचारतात. सरासरी वाढते, बरोबर आहे. बघा, क्रिकेटमध्ये काय म्हणतात, एवढ्या एवढ्या सामन्यामध्ये त्यांनी एवढ्या धावा केल्या. समजा 10 सामन्यामध्ये त्यांनी 120 धावा केल्या, तर त्याची 10व्या सामन्यामध्ये सरासरी किंवा त्याची सरासरी समजा 2 ने वाढते, 2 ने वाढते, असं देतात आपल्याला, वाढते. तर मग बघा, जेव्हाही सरासरी वाढते, जेव्हाही सरासरी वाढते, काय सांगितलं तुम्हाला? वाढते, तेव्हा काय करा? तेव्हा काय करा? वजाबाकी करा. काय करा? वजाबाकी करा. ही एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, याला तुम्ही बेसिकने सोडू शकताय, एलिगेशन मेथडने सोडू शकताय, पण आजची मी जी मेथड देणार आहे, मी फक्त ट्रिकवर चर्चा करणार आहे. बाकी बेसिक थेरी तुम्हाला काहीही सांगणार नाही. ओके, चालेल, जाऊया पुढे. मग बघा, पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर. काय म्हणतो प्रश्न? बघा, की एका क्रिकेट खेळाडूची 11 सामने खेळतो. एक क्रिकेट खेळाडू आहे, तो 11 सामने खेळतोय व शतक केलं. आता लक्षात ठेवा, त्यांनी म्हणलेलं आहे 11 सामने खेळतो आणि 11 सामन्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? शतक केलेलं आहे, म्हणजे 100 रन केलेले आहे. त्यामुळे त्याची सरासरी टिंब आता इथं दिलेलंच नाही. बघा, सरासरी 5 ने वाढते. कितीने वाढते? 5 धावांनी वाढते. ओके, सरासरी 5 धावांनी वाढते. लक्षात ठेवा, मी काय सांगितलं होतं? वाढते आणि कमी होते, असे दोनच पॉइंट असतात. तर त्यांनी विचारलं की 11व्या सामन्यात त्याची धावांची नवीन सरासरी काय असेल. आता मला सांगा, जर त्यांनी 11व्या सामन्यात 100 धावा काढल्या, 11व्या सामन्यात 100 धावा काढल्या आणि त्याची सरासरी 5 ने वाढते, मग सरासरी जर 5 ने वाढली, सरासरी जर 5 ने वाढली, मग त्यांनी 10व्या सामन्यात जो 1 2 3 4 5 10 सामन्यापर्यंत त्याची सरासरी 5 5 5 5 ने वाढत असेल, तेव्हाच त्याची 11व्या सामन्यात धावा 100 झाल्या. म्हणजे आपल्याला लक्षात काय घ्यायचे, याच्यामध्ये 10वा सामना दिला नाही, मग आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की त्यांनी 10वा सामना व 11वा सामना, 10वा सामना व 11वा सामना असे 2 सामने त्यांनी खेळले असतील आणि तेव्हा त्याची 11व्या सामन्यामध्ये 100 धावा आल्या. आणि जर सरासरी वाढते तर आपल्याला काय करावं लागेल? जर वाढ होते, वाढ, तर आपल्याला काय घ्यायची? वजाबाकी घ्यायची आहे. मग बघा, आता त्याला काय विचारलं? 11व्या सामन्यात त्याची धावांची सरासरी. 11व्या सामन्यात जर आपल्याला इथं 11वा सामना विचारला तर आपण काय करायचं? 10व्या सामन्याचा विचार करायचा. मग 10व्या सामन्यामध्ये कितीने वाढली? 5 ने वाढली. मग 10 गुणिले 5 किती झाले रे? 50 रन झाले. किती झाले? 50 रन झाले. आता त्याची सरासरी काढायची. सरासरी काढताना जे काही रन दिलेले आहेत आणि जे काही गुणाकार आला, या दोघांमधला फरक घ्या. फरक काय? वाढ झाली म्हणून फरक घ्या.
फरक किती आला 50. हेच आलं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या काय केलं आपण. बघा आपल्याला याच्यामध्ये कोणतंही एक्स वापरायचं वाय वापरायचं नाही, काहीच नाही. आपल्याला दोन सामने होतात, एक 10 व 11. 10 व 11वा सामना आहे आणि 11व्या सामन्यात त्यांनी किती धावा केलेल्या आहेत, शतक म्हणजे 100 धावा केलेल्या आहेत. जर त्यांनी 11व्या सामन्याचं विचारलं तर आपण 10व्या सामन्याचा विचार करा. मग 10 गुणिले कितीने वाढ झाली कितीने कमी झाली त्याने गुणा, 5 ने वाढ झाली 50. या दोघांचा फरक घ्या, फरक किती येईल 50 आणि हेच तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, आजपर्यंत तू केलं नसेल पूर्ण व्हिडिओ बघ आणि मग कमेंट कर. कमेंट निश्चित कर, कमेंट निश्चित कर. तू ज्या शिक्षकाचा क्लास केला त्याने तुला ह्या टाईप या पद्धतीने शिकवलं तर ते लक्षात घे. बघा एका क्रिकेट खेळाडूने 15 सामन्यात व 200 धावा काढल्या. 15 सामन्यात 200 धावा काढल्या. ओके, बघा 15 सामन्यात त्याने किती धावा काढल्या, 200 धावा काढलेल्या आहेत. आधी लिहून घे. त्यामुळे त्याची सरासरी 10 ने वाढलेली आहे, म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची. 15व्या सामन्यात त्याची धावाची सरासरी किती असेल. आता मला सांगा 15व्या सामन्यात विचारलं म्हणजे याच्या आधी त्यांनी 14वा सामना खेळला असेल. 14वा सामना त्यांनी खेळला असेल, मग कशाने गुणावं लागेल. 15वा विचारला मग मला 14 ने गुणावं लागेल. 14 ने कशाला गुणावं लागेल, कितीने वाढली, 10 ने वाढली. मग 14 गुणिले 10 किती झालं, 140 झालेले आहेत. किती झालेले आहेत, 140 झालेले आहेत. मग आता मला सांगा आपल्याला काय करायचे, वाढ झाली म्हणून वजाबाकी. मग ह्या दोघांची काय करावं लागेल, वजाबाकी. 200 मधून 140 गेले, राहिले किती 60 आणि हीच त्याची 15व्या सामन्याची सरासरी असेल. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, याची पीडीएफ आपल्या टेलिग्रामला टाकणार आहे. आता टेलिग्रामचा एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आपल्या टेलिग्रामवर डेली पोल चालू आहेत. रोज 50 क्वेश्चन टाकले जातात. किती टाकले जातात, 50 क्वेश्चन टाकले जातात. लक्षात घ्या. बघा हे विश्वास अकॅडमी ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. बघा पोल डेली चालू आहेत. याच्यामध्ये तुम्हाला गणित, मराठी, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी असे सर्व पोल टाकलेले आहेत. बघा 302 वा पोल आणि आता जर बघितला तर लास्टला अजून 850 पोल होतील. बघा 310 वा प्रश्न सुरू आहे. यामध्ये डेली 50 क्वेश्चन, एका महिन्यामध्ये 1500 क्वेश्चन तुमचे कव्हर होतील. त्यामुळं हे पोल आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि यामध्ये मी डेली काय टाकत असतो या लेक्चरची ही पीडीएफ तुम्हाला टाकत असतो. याचं तुम्हाला प्रॅक्टिस होईल. कुठे प्रवासात असेल, प्रश्न सोडवायचे असतील, इथे टिक करा. ओके, तर तुम्हाला होईल. लक्षात. बघा हे सर्व मराठीचे प्रश्न आहे, मराठीचे प्रश्न आहेत. चल जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. बघा तर सरासरी काय होईल, 15व्या सामन्यात त्याची नवीन सरासरी 60 होणार आहे. ट्रिक आवडत असेल तर लाईक तो बनता है आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा. काय म्हणतो बघा, एका खेळाडूने 10 डावात काही धावा काढल्या आणि 11व्या डावात त्यांनी 150 धावा काढल्या. त्यानंतर त्याच्या डावाची सरासरी 9 ने वाढते. कितीने वाढते, 9 ने वाढते. बघा 11व्या डावात त्यांनी 150 धावा काढल्या. ओके, तर 10व्या डावापर्यंत त्याची सरासरी किती. बघा आता इथे काय विचारलं आपल्याला, 10व्या डावाची विचारली. इथे काय विचारलेलं आहे, 10व्या डावाची विचारलेली आहे. मग लक्षात घ्या. आता बघा त्यांनी सरळ सरळ दिले. 11व्या डावात 11व्या डावात त्यांनी किती धावा काढलेल्या आहेत, 150 धावा काढलेल्या आहेत. हे इथं आपलं क्लिअर होते. येस या नो. मग 11व्या डावात त्यांनी 150 धावा काढलेल्या आहेत. मग त्याचा जो सामना आहे तो एक 11वा सामना पण खेळला असेल व त्याआधी तो 10वा सामना सुद्धा खेळला असेल. एवढं तर आपल्या लक्षात येते. 10वा सामना पण खेळला. आता 11 ने गुणायचं का 10 ने, तर हे लक्षात घ्या. शेवटी आपल्याला विचारलं काय, 10व्या सामन्याचं विचारलं. काय विचारलं रे, 10व्या सामन्याचं विचारलं. मग 10व्या सामन्याचं विचारलं, मी काय सांगितलं, शेवटी ज्याचं विचारेल त्याच्या उलट घ्या. 10व्याचं विचारलं मग मला इथं कशाने गुणावं लागेल, 11 ने. 11ला कशाने गुणावं लागेल, कितीने वाढ झाली, 9 ने वाढ झाली. 11 9 99 हे आलं त्याचा गुणाकार. मग हे जर त्याचा गुणाकार आला तर आपल्याला ह्या 99 मधून आता वाढ होते. मग या दोघांची काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. काय करावं लागेल, वजाबाकी. दोघांमधला फरक किती येईल, 51 51 51. पर्याय क्रमांक 1 का असेल तुमचा योग्य होता. पुढचा प्रश्न आता सेम प्रश्न. 11व्या डावामध्ये धावांची सरासरी निश्चित असते. 12व्या डावात त्यांनी 90 धावा केल्या, ज्यामुळे त्याची सरासरी कितीने वाढली, 5 ने वाढली. तर 12व्या सामन्यानंतर त्याची सरासरी काय असणार आहे. मग बघा आपल्याला दोन काय दिला, 11वा व 12वा सामना. 11वा व 12वा सामना दिलेला आहे. ठीक आहे. मग आपल्याला 11वा व 12वा दिलेला आहे आणि त्यांनी दिलेले 12व्या डावात त्यांनी 90 धावा काढलेल्या आहेत. 12व्या डावात त्यांनी किती धावा काढलेल्या आहेत, 90 धावा काढलेल्या आहेत.
मग आता आपल्याला कशाचं विचारलं शेवटी 12व्या डावात विचारलं. 12व्या डावात विचारलं मग मी कशीने गुणणार 11ने. 11ला कशाने गुणणार कितीने वाढ झाली 5ने वाढ झाली. मग 11 5 55 11 5 55 हे येईल. आता काय झाली वाढ झालेली आहे. मग या दोघांमधला काय घ्यावं लागेल रे बाळा आपल्याला फरक घ्यावा लागेल. मग यांच्यामधला फरक किती येईल 35 येणार आहे. 35 पर्याय क्रमांक 2. ठीक आहे एकदा बघा 10 5 6 7 8 9 ओके 35 फरक किती येणार आहे 35 येणार आहे. लक्षात चला ट्रिक कशी वाटते कमेंट मध्ये निश्चित सांगा. बघा आता दुसऱ्या टाईप कडे येऊ. सरासरी कमी होते आणि याच्यावर तुमच्या पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे. काय पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे 2024 मध्ये 2024 मध्ये. मग आता कमी झाली जर बघा आपण वाढ झाली जर वाढ झाली असेल वाढ तर आपण काय केली वजाबाकी. आणि आता जर कमी झाली असेल कमी घट झाली असेल तर आपण काय करणार बेरीज करणार आहे. काय करणार आहे बेरीज करणार आहे. यावर एक वेगळा टाईपचाही प्रश्न आहे तो सुद्धा घेऊया. बघा एका फलंदाजाची सरासरी 11 डावांची असते. 12व्या डावात तो 90 धावा करतो व त्याची सरासरी 5 ने कमी होते तर 12व्या डावात त्याची सरासरी किती असणार. मग बघा दोन डावात बघा त्यांनी 12व्या डावात 90 धावा काढल्या. 12व्या डावात त्यांनी किती धावा काढल्या 90 धावा काढलेल्या आहेत. इथपर्यंत कोणाला काही शंका नसेल. परत त्यांनी काय म्हणलं बघा 11व्या डावात व 12व्या डावात 11व्या व 12व्या डावात 11व्या व 12व्या डावात हे आपल्याला माहिती नाही. मग बघा त्याची सरासरी 5 ने कमी झाली. काय 5 ने कमी झाली. मग 12व्या डावात त्यांनी विचारलं 12व्या डावात जर त्यांनी विचारलं असेल तर आपल्याला कोणता डाव घ्यावा लागेल 11. 11 गुणिले कितीने कमी झाली 5 ने. 11 5 55 ही काय झालेली आहे कमी झालेली आहे. मग जर कमी झालेली आहे तर आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. या दोघांची काय करावं लागेल बेरीज. हे 5 जसंच्या तसं 9 10 14 145 हे का असेल याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके आता आपण बघा हा प्रश्न आपण शेवटी सोडू. आपण पोलीस भरतीला आलेला प्रश्न सोडू. बघा तुमच्या एक्झामला आलेला प्रश्न काय म्हणतो विराटने एक दिवसीय क्रिकेट सामन्यात 8 सामन्यात काही धावा काढल्या. 9व्या सामन्यात त्यांनी 62 धावा काढल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली तर 9व्या सामन्यात त्याची सरासरी किती. वर्धा पोलीस भरती 2024. मग आता मी काय सांगितलं तुम्ही किती धावा काढल्या ते आपल्याला बघायचे. बघा 9व्या सामन्यात विराटने किती धावा काढल्या 62 धावा काढल्या. इथपर्यंत कोणाला काही शंका नसेल. पुढे त्यांनी काय म्हणलं आता 9वा सामना 9व्या सामन्यात विचारलं म्हणजे त्यांनी 8 व 9वा सामना खेळला असेल. 8 व 9वा सामना आणि काय झालेली आहे कमी झालेली आहे. कमी झाली असेल तर आपल्याला काय करावं लागते बेरीज करावी लागते. मग आता मला सांगा शेवटी विचारलं काय 9वा सामना मग मला 8 ने गुणावं लागेल. मग 8 गुणिले कितीने कमी झाली 2 ने कमी झाली. मग 8 1 8 8 2 16 8 1 8 8 2 16 जर कमी झाली तर या दोघांची बेरीज करावी लागते. बघा 6 7 8 6 आणि 7 याचं उत्तर किती येईल पर्याय क्रमांक 3. कमेंट मध्ये सांगा की ट्रिक कशी आहे हे निश्चितपणे सांगायचे. आता थोडासा एक वेगळा प्रश्न आहे. ओके हा थोडा तुमच्या एक्झामला नाही परंतु एक विद्यार्थ्यांनी पाठवला होता सर काही ट्रिक असेल तर द्या. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण गेलेलो आहे. थोडासा जड प्रश्न आहे समजायला थोडासा वेळ लागेल पण याची बेसिक घेतली तर या पूर्ण बोर्डवर होणार नाही. ठीक आहे समजवण्याचा प्रयत्न करतो. समजलं तर चांगली गोष्ट आहे नाही समजलं तर सोडून द्या. अजून काय बोलणार बघा काय म्हणतो की एका क्रिकेट फलंदाजाने त्याच्या 40 डावामध्ये सरासरी 50 धावा केल्या. आता मला सांगा 40 डावामध्ये त्यांनी किती धावा केलेल्या आहेत 50. मग टोटल रन जर 4 5 20 किती होती 2000 का 20000 2000 होतील. 4 5 20 4 5 20 2000 होतील 20000 होणार नाही. ओके ह्या त्याची काय झाली 40 डावांचे रन झाले. त्याची सरासरी दिली डाव दिले असेल आणि सरासरी दोघांचा गुणाकार केल्यावर आपल्याला बेरीज भेटते. त्याच्या सर्वोच्च धाव संख्या त्याच्या सर्वात कमी धाव संख्यापेक्षा 172 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे 172 ने जास्त आहे. हे 2 डाव तो किती डाव केलेले 2 डाव वगळले 2 डाव वगळले म्हणजे 2 डाव कमी केले. मला सांगा 40 डाव होते 2 कमी केले 2 कमी केले तर किती राहिले 38 राहिले 38. तर 38 मध्ये त्याची सरासरी किती होते 48 होते. मग आता या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 38 गुणिले 48 यांचा गुणाकार करा. बघा 8 8 64 हाचा आले 6 8 1 24 8 चौक 32 6 4 10 2 12 हाचा आले 1 3 3 6 हे 2 हाचा आले 6 6 चौक 24 सॉरी 4 3 12 12
आणि 6 18 किती आलं 18 24 आलेले किती आलेले 18 24 आलेले या दोघांचा गुणाकार किती आलेला आहे 18 24 आलेला आहे आता बघा आता धाव संख्या कमी झाली आणि बघा सरासरी सुद्धा कमी झालेली आहे सरासरी सुद्धा कमी झालेली मग मला सांगा एकंदरीत ही कमतरता आहे त्याच्यामध्ये ह्या रनांमध्ये पण कमतरता झाली असेल मग कितीची कमतरता बघा 2000 मधून 1824 वजा केले मग करा ना 2000 आणि 1824 वजा करा बघा 10 मधून 4 गेले 6 हातचाला 1 10 मधून 3 गेले 7 हातचाला 1 10 मधून 9 गेले 1 राहिला आणि 2 मधून 2 गेले 0 म्हणजे फरक किती आला 176 कितीचा आला रे 176 येस या नो येस 176 चा फरक आला मग आता मला सांगा हा जो फरक आलेला आहे त्यांनी काय म्हणलं बघा कमी धावा काढल्याने 172 धावा जास्त आहे 172 धावा जास्त आहे 2 धाव काढल्याने परंतु ऍक्च्युली त्याची जी सरासरी आहे बघा ऍक्च्युली कितीने कमी झाली 176 ने कमतरता झाली आता 176 हे आहेत परंतु त्यांनी म्हणलं किती धावा जास्त आहेत 172 धावा जास्त आहे मग 176 मधून 172 काढले तर राहिल्या किती ना 4 धावा किती राहिल्या 4 धावा आता हे 4 धावा म्हणजे किती ह्या 4 धावा ज्या आहेत ह्या किती मध्ये आहेत दोघांमध्ये मग 2च सामने आहेत मग दोघांमध्ये समसमानच धावा असतील म्हणजे इकडं 2 आणि इकडं 2 आलं लक्षात इकडं 2 आणि इकडं 2 मग हे झालं तुमचं पहिल्या सामन्यात 2 दुसऱ्या सामन्यात 2 तर त्याच्या सर्वोच्च धावा किती असतील तर त्याच्या सर्वोच्च धावा किती असणार आहेत हे आपल्याला काढायचं आहे मग आता मला सांगा त्याच्या धावा किती होत्या रे त्याच्या सर्वोच्च धावा आपल्याला काढायच्या आहेत सर्वोच्च धावा मग त्याच्या धावा किती होत्या 172 आणि काय करायचे हे जे एका सामन्याचे आहे ते प्लस करा 72 + 2 174 पर्याय क्रमांक 4 ठीक आहे आता याची बेसिक मेथडने जर तुम्ही जाल तर खूप अडचण येणार आहे चालेल समजलं असेल चालेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर आपलं ऍप डाउनलोड केलं नसेल डाउनलोड करा फ्री कोर्सेस सुद्धा आहेत नोट्स सुद्धा आहेत सर्व गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत ठीक आहे आणि ह्या बेसिक फाउंडेशन बॅचेस आहेत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकता चालेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकीचे तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम्स असतील कोणते पॉइंट जमत नसतील कोणते प्रश्न जमत नसतील आपल्या टेलिग्रामला डाऊट सेक्शन ग्रुप आहे त्यामध्ये टाका किंवा हा व्हॉट्सअप नंबर आहे यावर टाका मला जेवढे प्रश्न तुम्हाला अडचणी असतील त्यावर मी ट्रिक बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल चालेल आज थांबूया आजच्यासाठी एवढंच वंदे मातरम धन्यवाद